पहिला बॉल बागपूरला जाऊन स्कोअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल कळला गेला, चेंडू मात्र आपण पहिला निघून जातोय सर. तिथून मात्र क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, बॉल अडवले गेलेत. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. प्रथमेश आणि गौरव आहेत. म्हणजे प्रथमेशचे पहिले जवळचे काही अक्षर पाहिले ना तर प्रथमेच्या नावामध्ये प्रथम आहे. प्रथमच बॅटिंग करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला गौरवला गौरवशाली खेळ करायचे आहेत. आणि समोर जर पाहिलं तर त्यांचे एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून गेली कित्येक वर्ष ज्यांना क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलं आहेत, मुरुबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली यांच्या माध्यमातून ते क्राऊड मैदानावरती मिस्टर महेश अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, लिजंड आहेत, ते मैदानावरती पाहायला मिळतात. गोलंदाज रेडी, बागपूरला गेली, आता मात्र थोडीशी लेन ऍडजस्ट केली, टप्पा ऍडजस्ट केला, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती घेतली गेलेली धावसंख्या सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आलेला बॉल डॉट. धावसंख्या 1. पुढचा बॉल मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आता मात्र प्रॉपर नाही होत. तिथून मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात, बॉल अडवले गेलेत. पुन्हा त्या चेंडूचा खेळ संपला गेला. मैदानावरती 3 धावा फलकावरती आहेत. 2 चांगली मॅच रंगलेत, काही शंका नाही. मुरुबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली सातत्याने स्पर्धेमध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना आयोजकांची भूमिका देखील माहीत आहेत, कशा प्रकारे आयोजन करायचं याही गोष्टी त्यांना माहीत आहेत. आणि सातत्याने मैदानावरती खेळलेले खेळाडू आहेत. नेहमी नाव घेण्यासारखं असते ते सुनील ताता तेलप यांचं मात्र या व्यक्तिमत्वाचं नाव नेहमी घेण्यासारखं असतं बोंडिवलीच्या माध्यमातून. फटका खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, झेल होईल का? तिथून मात्र कॅच कॅरी केलाय, सुंदर कॅच पाहायला मिळाला. फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन, विकेट डाऊन, गॉन. एखाद्या रस्त्यावरून आपण ज्यावेळी जातो त्या रस्त्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे हायवेला जर गेलो तर हायवेला जास्त स्पीड ब्रेकर नसतात, पण एखाद्या गावाच्या पातळीवर एखाद्या गावामध्ये जर गेलो तर गावामध्ये भरपूर सारे स्पीड ब्रेकर असतात. तसा मॅच आहेत, भरपूर सारे स्पीड ब्रेकर आहेत. बॉलचा खेळ संपला गेला, 4 रन आहेत, 2. 3 ओव्हरचा मॅच आहे. 6 बॉलचा ओव्हर आहे, 3 ओव्हरचा मॅच आहे. नाही, 3 ओव्हरचा मॅच आहे, सेकंड राऊंड आहे. 6 बॉलचं 1 षटक असणार, धावा 2 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, फटका खेळायचा प्रयत्न, अपील झालंय, पण नाही आत्मविश्वास थोडासा कमी होता. विकेट किपरचा होता, गोलंदाज तेवढा नाही दाखवला, त्याच्यामुळे आता तिथून मात्र आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पुन्हाही झालाय. या षटकाची आतापर्यंत जर खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ पाहिला ना, 1-0-1 विकेट अँड अगेन डॉट मैदानावरती आलेले आहेत. धावा फलकावरती 2 धावा आहेत. मुरुबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर श्री केदारलिंग क्रिकेट संघ कोलेवाडी. फटका छान खेळला, समोर खेळला, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू मात्र गॅप मधून निघून जाईल. सरळ सीमा फार, मिल्टा धावा 4, दर्जेदार क्लासिकल कणकणीत चौकार.
नाही 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 वाईट नाही नाही इथे ना चांगला चांगला बॉल दळाय. हा आणि म्हणून म्हणलं प्रवीण राजूला दुसऱ्या बाजूला दिनेशही आहेत ज्यांच्या हातामध्ये फ्लेक्स आहे दिनेश आहेत. पण आता दिनेशच्या हातामध्ये जो झेंडा आहे ना तो काही वेळा कॅमेरामॅन देखील दाखवतील का सध्या स्वराचा झेंडा तो स्वराचा झेंडा त्याने हातावर म्हणजे घेतला हातामध्ये. तिथून मात्र बॉल खेळायचा पर्यंत चेंडूला खेळला गेला चेंडू समोर आला क्षेत्रक्षक चेंडूवरती दिली जाते वेगाने पुढे येत आहेत बॉलला अडवलं गेलं फेकी छान करतायत. एकच धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आहेत. दर्शन यांना सध्याच्या घडीला आपण पाहतात लॉंग अप मध्ये आहेत क्षेत्ररक्षण करत असताना मागील काही वर्षामध्ये दर्शन देखील चांगला खेळ केलाय म्हणून आज बोंडिवली संघाच्या त्या प्रमुख 11 मध्ये त्यांना आपण पाहू शकतात. पुण्याला थोडीशी गती कमी केली बॉलला खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाही झाला. आता मागील मॅच मध्ये तुम्ही एका चांगल्या इराद्यानं बॅटिंग केली होती म्हणजे केलगरच्या विरुद्ध ज्यावेळी कोलेवाडी खेळत होता त्यावेळी चांगली बॅटिंग त्याने केली होती. पण या मॅच मध्ये थोडंसं कुठेतरी दबाव घेतलाय की काय असं मैदानावरती आता वाटू लागले. पुढचा बॉल फटका करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातोय क्षेत्ररक्षक पॉईंट्स येतोय 100 रुपयाचा पारितोषिक आहे ते मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात टीमची टोटल धावसंख्या 8. लाईव्हला जरी आपण पाहिलं युट्यूब लाईव्हला जरी सध्या स्क्रीनवरती पाहिलं तरी सर्व दृश्य आहेत. देवादादा संतजी डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा सुरू आहे राजूजी मांद्रे साहेब आहेत आणि आपल्या दोन्ही ऑफिशियल समालोचक म्हणून दिशांत कारतुर्डे सर आणि नरेंद्र कामतेकर सर आहेत. बॅकवर्डला गेले कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाची अगदी एन मोमेंटला बॉलला घिरकी घेतली होती पण थांबवलं बॉलला. नशीब तुम्हाला साथ कधी देईल ज्यावेळी तुम्ही एखादं चांगलं काम कराल त्यावेळी तुम्हाला नशीब साथ देणार आहेत. नशिबाची साथ आहेत ते सध्या मुरुबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवलीच्या माध्यमातून आहेत. धावा धावफलकावरती बनवले गेल्यात पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. अंतिम शेवटचे 6 बॉल येणं बाकी आहेत. काय घडेल काय बिघडेल चर्चा रंगेल तोपर्यंत ऐकूया डीजे सुमित यांना. एंटरटेनमेंट मॅच म्हणून ज्यांना आपण पाहिलं बापदेव क्रिकेट संघ महालोर आणि कनगर मध्ये मॅच होईल. दोन्ही कॅप्टन या समोर खेळलाय फटका छान खेळलाय नाही थांबणार बॉल निघून जाईल. पंचांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आणि पंचांचा सिग्नल चेंडू सीमारेषेच्या पार आहे का ह्या गोष्टी सध्या पाहिल्या जात आहेत. चेंडू सीमारेषेच्या पार आहे मॅक्सिमम यूज इट आहे पंचांचा सिग्नल प्रतिक्रिया आहे षटकार. गडबवाडी ग्रामस्थ मंडळाचे सदस्य आदरणीय मोहनभाऊ वाघे साहेब यांचे व्यासपीठावरती आगमन झालेले आहेत. वेलकम मोस्ट वेलकम आपलं स्वागत आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं मैदान आणि स्वराज राजूजी बांद्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्वराज चषक 2024 मध्ये मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे. आता षटकारांना धावसंख्या वाढल्या षटकार आहे समोर खेळला षटकार आहे आणि 6 धावांनी धावसंख्या धावफलकावरती 15 समोर कोणी बाई काढणार नाही आहेत शेवटचा तुम्हाला कॉल दिला जाईल. आधीमध्ये खेळलाय गणेश झिमन पुन्हा एकदा पुनरागमन करणं जाणत आहेत मागच्या बॉलवरती ठोकलेला षटकार या बॉलवरती विकेट गॉन. जे बोर्ड यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याने विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होणार आहात. आपलंही सहर्ष स्वागत आहे. धावा धावफलकावरती 15 धावा राजू बांद्रे साहेब यांच्या वतीनं आपलं वेलकम आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज मैदानावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं गणेश झिमन एक जेंटलमॅन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं त्यांनी खऱ्या जिनियस म्हणून त्याने कामगिरी नेहमी मैदानावरती केलेली आहेत. तो गणेश झिमन कित्येक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. ओपनच्या स्पर्धा असू द्यात टेनिस क्रिकेट संघ रबर बॉल हंगाम
ज्या खेळाडूंना मात्र अगदी गाजवलेल्या आहेत आणि आज आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी बोंडिवलीसाठी खेळत असताना मैदानावरती चांगली कामगिरी करतात। या संपास लेगबाय ते इशारा करतात। लेगबायच्या माध्यमातून धावा फलकावरती बनवलं गेलं 16 चेंडू देखील मैदानावरती संपला गेला 3। चला या पुढचा मॅच होईल श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर आणि श्री कालभैरव क्रिकेट संघ कनगर आणि महालोरचे दोन्ही कॅप्टन आहेत, त्यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यावं। गणेश जीवन आहेत, भरपूर जण आहेत। हवेमध्ये चेंडू खेळला गेला, उंच गेला, दूर 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 नाही गेला। दोन खेळाडू आहेत, नाही दोघांमध्ये नाही का तालमेल, दोघांमध्ये नाही कॉल आहेत। सुनील दादा तेला बोलते गणेश जीवन होते, आता दोघांमध्ये नाही कॉल जुळला, परंतु 2 धावा आल्यात। भरपूर उंच गेला होता, झेलचा प्रयत्न मैदानामध्ये झाला होता आणि जर झेल झाला असती तर संतोषजी धोकटे साहेब यांच्याकडून सुनील दादा तेला यांच्यासाठी 500 रुपये होते, त्यांनी सांगितलं होतं पण तात्या होते। धावा 18 आहेत, 2 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहेत। गणेश जीवन मैदानावरती गोलंदाजी बॉक्सवरती स्ट्राईकवरती पहिला तर ऋषिकेश आक्रमण करण्याचा प्रयत्न, फोर्स केला बॉलला, क्षेत्ररक्षक दर्शन दर्शन नाही करणार पुढे आले, मागे गेले पण नाही थांबला, बॉल निघून गेला सीमारेषेच्या पार। स्ट्रायकरवरती ऋषिकेश आक्रमण केलंय, समोर खेळला, फटका छान खेळला, दर्शन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये नाही पुन्हा एकदा चुकला, दोघंही चुकल्यात। पाठीमागून आले ते निलेश, तिथून आले ते दर्शन, दोन रन कंप्लीट केले गेलेत। 2 धाबाला तिसऱ्याचा प्रयत्नामध्ये आता फलंदाज तिथून मात्र बाद होतील का? यस डेफिनेटली बाद होतील। धावा लगावल्या गेल्या, तिथून 3 धावा आलेल्या आहेत। 3 धाव्याने भाषिक फलकावरती वाढली गेल्या 25 करायच्या आहेत मैदानावरती 26, 3 धावा घेतल्या गेल्यात, धावा झाल्यात 25 आणि 26चं लक्ष आहेत, ते 26चं लक्ष मैदानावरती ठेवलं गेलेत। पुढच्या मॅचचा टॉस होईल, टॉससाठी पुन्हा जॉईन असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नरेंद्र कामतेकर सर। चला विनंती, थोडंसं काही करत आपण यायचं या ठिकाणी, लगेचच पुढच्या मॅच होईल टॉस। तो टॉस कुठे गेला? टॉस गायब झाला कुठे? काय नाही, डॉलर घेतली ब्रेक आहे ना आपल्याकडे। चला कनगर आणि दुसऱ्या बाजूला महालोर याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल आपण पाहू शकतो। अरे त्यांची बाईट झाली ना, घेऊन आता आले काय धर हे संतोष होतो थोडं। महालोर एक मोठी मॅच नक्कीच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सर पाहायला भेटेल। कनगर संघ नाणेफेकीचा कौल जिंकते, काय निर्णय असेल मित्रा? क्षेत्ररक्षण। आणि नक्कीच असे तुझ्याकडे आमच्या परिचयाचे खेळाडू आहेत, परंतु तुझ्या असे खेळाडू कोण आहेत? म्हणजे खेळाडू असे तुझ्या संघामध्ये कोण आहेत की चांगली गोलंदाजी करू शकतात? आहे ना, उदाहरणार्थ एक प्रणय, एक आहे जिगर आहे, 2 जे आहेत चांगले फिल्डर बॉलर। आणि नक्कीच सकाळपासून तुम्ही आम्ही सर्वजण ज्या आयोजनाची वाट पाहत होतो ते आयोजन मात्र आपल्याला पाहायला भेटले, त्याच्याबद्दल काय सांगशील? नियोजन चांगलंच आहे। राजूदादा वांद्रे यांचं स्वराज्य चषक 2024 पर्व 5वे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, त्याच्याबद्दल नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा। नक्कीच किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हरला बोलायला गेलं तर 40-45 तर धावा आपला इथे या मैदानात लागणार आहेत, कारण हा चेसिंग मैदान आहे। तर 3 ओव्हरला 50 झाले तरी पण या मैदानामध्ये कमीच आहे, तरी पण आमचे ट्राय असेल की जास्तीत जास्त धावा करण्याचा। आणि नक्कीच सर्वांसाठी प्रश्न तो पाठ झाला असेल, म्हणजेच या आयोजनाबद्दल काय सांगशील?
राजदादांचे आयोजन खूप चांगलं असतं. टायमावर मॅचे होतात, सगळं बक्षीस वगैरे. आता ह्या वर्षी त्या अलग त्याने काहीतरी वेगळं केलं आहे. सामनावीरला ट्रॉफी, जर्सी, परत थम्सअपची बॉटल ठेवलेली आहे. एक चांगलं दादांचं हे चांगलंच असतं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. अशी आपण जाऊया पुन्हा एकदा धनंजय पाटील सरांकडे. धन्यवाद. नाही नाही, तिथे एक सन्मान होणार आहे. आपण त्या ठिकाणी थांबणार आहोत. नरेंद्र कंदेकर सर, माऊली क्रिकेट संघ गडबडी आपण पाहिलं तर आदरणीय विजयजी गाग साहेब आहेत आणि त्यांचा हा भव्य सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. पण मैदानामध्ये स्टार्ट काय झालंय? स्टार्ट झालंय. गणेश झिमन यांची गाडी रम पम 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 चालत असताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती चौकार. कोलेवाडी, खोलवे टप्प्याचा बॉल पण थोडासा बॉल आता इथे आपण पाहिलं तर पडल्यानंतर काही गोष्टी मैदानावरती घडल्या. थोडासा बॉल पडल्यानंतर मात्र थोडंसं वन बाउन्स ते कलेक्ट केला आहे असं मैदानावरती आता जाणवलं आहे. आणि स्क्वेअर लेग अंपायर थोडंसं जवळ आलं. स्ट्रायकर अंपायरने सांगितलं जस्ट डेफिनेटली थोडासा बॉल आहे तो वन बाउन्स ते तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला आहे. त्यामुळे इथून नट आउटचा इशारा मैदानावरती आलेला आहे. पहिल्या 3 बॉलवरती रन जर पाहिलं तर रन आहे 4 करायच्यात मैदानावरती रन मॅचला जिंकण्यासाठी. इथून 25. पुढचा बॉल फटका खेळलाय, सुंदर खेळलाय. हो व्हॉट अ कॅच. या मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. गणेश झिमन यांची कॅच घेतली, मिळाली विकेट. इथून आता पारितोषिक असणार आहेत. आपण चर्चा पण तुम्ही इकडे येत नाही ना म्हणून तुम्हाला मी इथे बोलवलं. मुद्दाम दिनेश सांगितलं, गणेश इकडे येतील. पण गणेश खुश आहेत. 4 धावा झालेल्या आहेत. विकेट मैदानावरती आलेले आहेत आणि विकेट कोणाचे आले? प्राइजलेस विकेट आलेले आहेत. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट घडली होती. म्हणजे गणेश झिमन यांनी आता ते 1 रन का घेतली नाही हाही प्रश्न होता ना. का क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल? एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी जसं वेळ जात नाही ना तसा क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. आणि नेहमी या मैदानावरती समालोचन करताना एक अनुभवलेलं आहेत. या मैदानाही असू द्यात या इतरही मैदानावरती असू द्यात अनेक वेळा पाहिलेल्या आहेत. ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळी स्ट्राईक रोटेशन नाही करत मग कदापि तुमच्या संघावरती दबाव वाढत असो. दबाव म्हणजे ना एक कहावत नेहमी म्हटलं गेलं ना, दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. इथून निखरायला हवा. बिखरलं हे तर हा सामना तुमच्यासाठी इथे संपणार आहे. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 4 धावा आहेत. करायच्यात मैदानावरती 25 रन 21 धावेची गरज आहे. चला वेळ जास्त घेत आहेत, एवढा वेळ नाही घेणार आहेत. आता मोमेंटम नावाची गोष्ट तर तुमच्या बाजूने चालत आहेत. मग वेळ का घेत आहेत? कोलेवाडी सर्व तुमच्या बाजूने आहेत. मोमेंटम तुमच्या बाजूने आहेत.
म्हणून वेळ संधना म्हणजे वेळ आहे वेळेला बरोबर माहीत आहे कोणाचं काय करायचं कोणाचं काय नाही करायचं वेळ दाखवून देतात. टाईम इज मनी नेहमी म्हटलं गेलं आहे. नीरव बोरले सध्याच्या घडीला या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रेडी आहेत. स्वीप केलाय फटका खेळलाय क्षेत्ररक्षक नाही. लेफ्ट हँड बॅट्समॅनच्या अगेन्स्ट तुम्हाला क्षेत्ररक्षक लावायचा होता. रेस लागलाय 1 2 3 अँड 4 चौकार. पहिलं ठिकाण राख्याचं संपला 5 धावा आहेत. 5 चेंडू धावा झालेल्या आहेत. 8 सांगणार सर्व काय सांगणार. थोडंसं आता तिथून आपण पाहिलं तर निलेश आहेत. 5 चेंडूचा केस संपला गेला 8 धावा आहेत आणि निलेश आणि निकीची जोडी आहे म्हणजे बंधू आहे ते दोन्ही बंधू आहेत पण दोघांना पाहिलं तर जास्त फरक नाही दोघांमध्ये. जोडी नंबर 1 आहे ना सध्या दोन्ही जुडवा बंधू आहेत. निलेश निकेश धावा धपलक्यावरती 8. 5 चेंडू दखल मैदानावरती संपला गेला आहे. 1 चौकार डॉट विकेट फॉर अगेन 4 आपण मैदानावरती पाहिलेला आहेत. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर अमीर आहेत. अमीरला अमीर बनायचं असेल तर मैदानावरती त्याला चांगली गोलंदाजी करायची आहे. रन करायच्यात मैदानावरती 25. पुढचा बॉल बॅकवुडला गेले. वॉट अ शॉट स्कोअर कट. आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम फटका मैदानावरती खेळला आहे. नाव आहे पुन्हा एकदा मैदानावरती निकेश आणि निकेश यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार. विमलची पण कला आहे ना पण आता विमल कितीला भेटतो मला नाही माहित पण 20-25 रुपयाला भेटतो आणि 15 रुपयाला भेटतो पण इतके मोठे श्रीमंत लोक असतात ना पण तो विमलांना कोणाकडून मागून खातात. 15 वाला विमल 25 वाला विमल पण 25 वाला विमल दुसऱ्याकडे मागून खातात. मग 25 वाला विमल नाही घेऊ शकत का पण तिथेही शेअरिंग होते म्हणून एखाद्या विमलचंही सॉंग लागले ना. विमल खाल्यावर जीवाला वाटतंय बरं तसंही आहेत पण शेअरिंग करून आता विमल खाल्ला जातोय. ह्याही गोष्टी आहेत. धावा धापलक्यावरती बनवल्या गेल्यात 12 धावा. आता जो खातो त्याला माहिती आहे बरोबर माहिती आहे. आता काही जण असतात ते का असतं त्याचं कारणही आहेत का तो एका विमलसाठी भरपूर थोडंसं दे ना जुबा केसरी असेही काही गोष्टी आहेत त्याही आपण चर्चा करूयात. धावा धापलक्यावरती बनवल्या गेल्या संघाच्या एकूण धावा जर पाहिलं तर धावा आहेत 12. करायच्या मैदानावरती 25. आता जास्त नाही 12-13 आहे. 13 मेरा वाली कहाणी आहे. 13 मेरा वाला यारी आहे आणि 13 मेरा वाला पिचेरी आहे मैदानावरती. 12-13ची मॅच आहेत. 12-14च्या मॅच आहेत. इथून करायच्या मैदानावरती आपण पाहिलं तर जवळपास सव्वीस करायच्या आहेत. 12-14 26 करायचे आहेत. 25 झाल्या शेवटच्या 3 धावा आल्या होत्या. फटका खेळलाय सुंदर खेळलाय. भरपूर वेळापासून वाट पाहिली आणि आता बॉलची वाटही लावली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निलेश यांच्या बॅटमधून षटकार. देखो सरडाही रंग बदलताय तसं नेहमी म्हण आहे ना म्हटलंय ना तसंही आता निकेशला पाहून निलेशने रंग बदललाय. दोघे बंधू आहेत ना दोघेही बंधू म्हणतात हा एकमेकांना साथ द्यायची मैदानावरती विजयासाठी. धावा धापलक्यावरती 18 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल पुढे आक्रमण केलं चेंडूला खेळला गॅपमध्ये. चेंडू थांबेल का नाही थांबणार. हे मैदान असं मैदान आहे तिथे तुम्ही नाही पुढे आले तर बॉल तुम्हाला चकवा देणार आणि बॉल निघून जाईल. 1 बाउन्स सीमा पार चौकार. चेंडूमध्ये 4 धावेची मैदानावरती गरज आहे. महत्वाचा मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतात. याच्यानंतरचा होणारा मॅचही महत्वाचा आहे. श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री कालभैरव क्रिकेट संघ कणगर. म्हणजे महालोरने 2-3 बशा जास्त घेऊन आल्यात. एवढा पब्लिक ते घेऊन आलेले आहेत. भरपूर सारा प्रेक्षक महालोरचा आहेत. मागच्या मॅचमध्ये खूप मजा केली होती. फटका खेळला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला बॉल लागला. चेंडू मात्र सीमारेषे जवळ आला. क्षेत्ररक्षक अमे चेंडूवरती येते बॉल अडवतोय फेकी करतो तोपर्यंत एकदा मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. धावा धापलक्यावरती जाऊन पोहोचतात 23. विजयासाठी मात्र धावींची गरज आहे 3. आता शेवटच्या काही सत्रामध्ये आपण या मैदानावरती आलेलो आहोत. शेवटचं सत्र नेहमी इंटरेस्टिंग मैदानावरती राहतं
आज शेवटचं सत्र कशा प्रकारे असणार आहेत याही गोष्टीची चर्चा रंगेल. फटका खेळलाय, तिथून हुक करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र फील केला गेलाय. एक धाव मात्र जलद गतीने कंप्लीट होईल. धावा फलकावरती लगावला गेला 24. आता विजयासाठी 2 धावेची गरज आहे. थोडंसं स्माईल चेहऱ्यामध्ये प्रत्येकाच्या आले. बोंडिवली संघाच्या आता खेळाडूंच्या मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली, भरपूर सारे समर्थक या संघाचे देखील नेहमी राहिलेले आहेत. स्पर्धा या मैदानावरती आपण त्यांच्या सातत्याने पाहिलेल्या आहेत बोंडिवलींच्या देखील. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. आता इथून विजयासाठी विचार केला तर धावेची गरज आहे. मैदानावरती एक प्रवास. इथून मात्र आपण पाहिलं तर आता क गटामधून एक संघ पुढे येताना पाहायला मिळेल. त्या टीमचं नाव आहे, नाही अजून वेट करावं लागेल. निर्धाव चेंडू आहे. ऑफिशियली जोपर्यंत ओव्हर होत नाही तोपर्यंत आम्ही काही गोष्टी सांगू शकणार नाही आहोत. 7 बॉलचा काही शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. इथून शेवटच्या बॉलवरती मॅच फिनिश होईल की पुढच्या षटकाची वाट पाहावी लागेल. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मॅच इथे फिनिश होण्याच्या रडारवरती आहेत. खेळाडू धावले आहेत पण नाही, हा सामना आहे तो सामना मैदानावरती ते होतोय समाप्त. मॅचला जिंकलाय टीम मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली संघानं या मॅचला जिंकलेला आहे. अभिनंदन, वेल डन मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली. चला पुढचा मॅच सुरू होतोय. श्री कालभैरव क्रिकेट संघ कनगर त्यांच्या अगेन्स्ट सर बापदेव क्रिकेट संघ महालूर या 2 संघांदरम्यान मॅच होणार आहे. पुढचा